मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. सुरुवात करूया शिवसेनेने. आता तुम्ही विचाराल कुठली, तर उत्तर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं. आज बऱ्याच गोष्टी या पक्षाच्या आजूबाजूला दिवसभर फिरत होत्या. आज उबाठासमोर आव्हानेही उभी राहिली, संदिग्धताही पाहायला मिळाली, अनपेक्षित समर्थनही मिळाले, काही आव्हाने त्यांनीही दिली. फोडाफोडी, गद्दार, खुद्दार, लाचार, नामर्द, नपुंसक, निष्ठावान, बाजार बुणगे, खोके, अजीर्ण, मिंधे, खंदे, चोर, बेगडी हिंदुत्व हे शब्द गेल्या 1.5 वर्षांपासून आपल्या कानावर पडतातच आहेत. शिवसेनेतल्या गटातटांच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना जोर चढलाय आणि अशात आगामी निवडणुकांच्या तोंडावर आव्हानांचं स्फुरण चढलंय. पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन विरोधात निवडणूक लढण्याचं आव्हान दिलंय. पाहूयात. भाई मुख्यमंत्र्यांना 1 वर्षापासून सांगतोय, 1.5 वर्षापासून सांगतोय की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वळीतून लढावं. ते नसेल तर मी त्यांच्यासमोर ठाण्यातून तयार आहे. पण हीच महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या जरी चर्चा होत असल्या तरी निवडणूकच होत. यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आमचा पहिला प्रश्न होता, जर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात निवडणूक लढले तर कोण विजयी होईल? तुम्हाला सांगायचं होतं आदित्य ठाकरे की एकनाथ शिंदे. सरकार निवडणुका घेत नाही, त्यावरूनही आदित्य ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. एकीकडे विधान भवनाबाहेर आदित्य ठाकरे सरकारला घेरत असताना ठाकरेंचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या नितेश राणेंनी थेट विधानसभेतून शिवसेना उबाठा पक्षाची कोंडी केली. उबाठा गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे 1993 बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत पार्टीमधले फोटो आणि व्हिडिओ दाखवून खळबळ उडवून दिली. यावर फडणवीसांनी SIT मार्फत चौकशीचेही आदेश दिलेत. सलीम कुत्ता हा फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आहे. बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय असून नाशिकचे संपर्क प्रमुख असलेल्या संजय राऊतांना कुठेतरी धक्का देण्याचाही हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. ललित पाटील ड्रग्ज कनेक्शन वरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असणारा उबाठा गट बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणामुळे बॅकफुटवर गेल्याची चर्चा आहे. पाहूया हा रिपोर्ट. याच व्हिडिओने आज हिवाळी अधिवेशनाचा पारा चढला. व्हिडिओ खासगी सोहळ्यातला आहे. त्यात नाचताना दिसतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि 1993 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यातील सह आरोपी सलीम कुत्ता. 80-90च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डचं साम्राज्य होतं. त्यावेळी मुंबईत दाऊद गँग, अरुण गवळी गँग यांच्यात नियमित गँगवॉर व्हायचं. जुलै 1992 गवळी गँगने दाऊदची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरची हत्या केली. अरुण गवळी गँगच्या शैलेश हळदणकरने हे हत्याकांड केलं होतं. त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून JJ हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या शैलेश हळदणकरची JJ रुग्णालयात घुसून हत्या झाली. त्या दिवशी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये पहिल्यांदा AK-47 रायफलचा वापर झाला होता आणि त्यात गोळीबार करणाऱ्यांमधला एक होता सलीम कुत्ता. उत्तर प्रदेशातल्या नजीबाबादचा रहिवासी आहे सलीम कुत्ता. सलीम कुत्ताचं नाव मोहम्मद सलीम मीरा शेख आहे. वयाच्या 19व्या वर्षी नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला. पुढे 1990 सालपर्यंत दाऊद गँगशी जोडला गेला. 1990-91 साली सोनं चांदीची तो तस्करी करायचा. मात्र JJ गोळीबारानंतर सलीम कुत्ता शार्प शूटर बनला. पुढे दाऊद गँगमध्ये सलीम कुत्ता मुख्य शूटरही बनला. सलीम कुत्ता प्रामुख्याने छोटा शकीलसाठी काम करायचा. मुंबईत कारवायांवरून UPतील नजीबाबादमध्ये पळून जायचा.
मुंबईतल्या 93च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर तो फरार झाला। मुंबईतल्या बॉम्बस्फोटांसाठी स्फोटकं पोहोचवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 1994 मध्ये यूपी मध्येच त्याला पकडण्याचा प्रयत्न झालाय। पुढे एप्रिल 1995 मध्ये उत्तर प्रदेशात अटक झाली। त्याच्यावर अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले। उत्तर प्रदेश आणि गुजरातसह महाराष्ट्रातही खटले सुरू झाले। सलीमसह तिघांना 1993 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात 50 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली। 2009 मध्ये म्हणजेच अटकेच्या 14 वर्षांनंतर सलीमने कोर्टात धाव घेतली आणि उर्वरित शिक्षेत सूट मिळावी अशी मागणी केली। मात्र कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावल्या आणि सलीम कुत्ताला पुन्हा तुरुंगात जावं लागलं। मधल्या काळात हे नाव चर्चेतनं निघून गेलं, तेच पुन्हा चर्चेत आलं ते नितेश राणेंच्या आरोपांनी आणि या व्हिडिओने। त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून गृहमंत्री महोदय अतिशय गंभीर बाब आहे, याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला, कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि ताबडतोब याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे। खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता, पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे। म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। नितेश राणेंनी सभागृहात फोटो दाखवला तर सुषमा अंधारेंनी आणखी एक फोटो पोस्ट करत उत्तर दिलं। नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना, आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावरही कारवाई व्हावी, पण यामध्ये जे 3 महत्वाची नावं आहेत त्यात आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, दुसरे आहेत विकांत चांदवडकर, तिसरे आहेत बाळासाहेब सानप जे एकाच फ्रेम मध्ये दिसतात। याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसतात। त्यामुळे आता फोटो पुराण महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या वळणावर नेईल हे पाहावं लागेल। 0 आवर ABP माझा। धारावी पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून अडानी समूहाला काही सवलतीही देण्यात आल्या आहेत। या पुनर्विकास प्रकल्प योजनेत शेकडो कोटींचा TDR घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मुंबईतले 3 महत्वाचे प्रकल्प अडानीच्या घशात सरकार घालत असून सारी भूमी गोपाल की त्यानुसार सारी मुंबई अडानी की असा सगळा कारभार चालल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती। उद्या म्हणजेच 16 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला परवानगी मिळाली नसली तरी मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवा अशी सूचना धारावी पोलिसांनी ठाकरेंना केली आहे। आता मुंबई पोलीस आयुक्त ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देणार का? धारावी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं ठाकरे गटाची कोंडी करण्यात आली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अद्याप उद्या होणारा उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी मिळाली नसली तरी उद्या ठाकरेंच्या वांद्रे गडात विना परवानगी मोर्चा काढून पोलिसांना ठाकरे आव्हान देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच एका आव्हानावरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता आदित्य ठाकरेंनी दिलेल्या एका चॅलेंजवरून। जर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांविरोधात निवडणूक लढले तर कोण विजयी होईल? आपण पर्याय होते
आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे तुम्हाला सांगायचं होतं. सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया आपण बघूया. रवींद्र जोशी, दोघेही एकमेकांना पाडतील मग पडद्यामागील सूत्रधार विजयी असेल. यूट्यूबवरून जयदीप अकिवटे, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला आणि तो विश्वास तोडल्यामुळे शिंदेंची प्रतिमा मलिन झाली आहे. यूट्यूबवरून अरविंद मोडकर, दोघांनीही लढू नका, सामान्य कार्यकर्त्याला लढू द्या. यूट्यूबवरून आनंदराव राऊत, आव्हान देता देता बाप लेकानं पक्षाचे वाटोळे करून घेतले पण अजून आव्हान देण्याचे थांबत नाहीत. आव्हान देण्यापेक्षा प्रत्यक्ष ठाण्यातून लढा. फेसबुकवरून हरीश देशमुख, फडणवीसांनी ठरवलं तर हे दोघे एकमेकांची डोकी फोडतील आणि तिसराच निवडून येईल. इंस्टाग्रामवरून दिनेश काळे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा स्वाभिमान जपणारी राजकीय लढाई आहे. ही लढाई शिंदे जिंकणार. ठाकरे गटाला पराभवाचा जबर धक्का बसणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.